कशा आहात तुम्ही? मी शीतल शिंदे स्वागत करते तुमच्या सर्वांचं आपल्या चॅनलमध्ये, ज्याचं नाव आहे आम्ही दोघी जावा. तर आता ना आज जायचे आम्हाला गावाला, त्यासाठी चालली आमची तयारी. तर सकाळपासूनच चाललो होतं. आज बाजार बसला, बाजारातून जाऊन आलो, काही काही गोष्टी घ्यायच्या होत्या त्या घेतल्या आणि त्यानंतर आता आईनी फोनवर फोन चालले. सकाळपासून येतच होत्या, तरी पण सांगितलं की लवकर आवरवर करा आपली. तर म्हटलं हा ठीक आहे. तर म्हटलं आता जेवण वगैरे तर करावंच लागेल. तर आता स्वयंपाक वगैरे करणार आहे आणि लवकरात लवकर बॅग पॅकिंग वगैरे करणार. तर आता चालले. बॅग पॅकिंग अजून माझी झालेली नाही, कधी मला काय नाही. जेवण वगैरे करून आता त्याला पटापट आपण करायला पाहिजे. आता स्वयंपाक करते आणि त्यानंतर बॅग पॅकिंग जेवण करायचं, निघायचं. तुला आवरायचं चाललेलं आहे. पिंकीची सिरियल बघतोय आम्ही. तो म्हणतो तो दाखव ना, आपण कोणती सिरियल. तर चला आवरू दे आता, मला आवरते पटकन. वेदू झालंय तू तयार? चला. तर चला आवरत आलेले. आईचं तिकडून फोन येतोय की झाले का नाही, झाले का नाही. तसं तर बॅग वगैरे भरून ठेवलेली आहे, बघू शकता. बॅग वगैरे भरून ठेवलेली आहे आणि आता नुसतं आवरायचं. चल. तर रात्रीचे वाजलेले 11:15 वाजून गेलेले. तर आता आम्ही निघालेलो, बॅग वगैरे पॅकिंग झालेले. आता निघायचं, रात्रीची गाडी पकडायची आणि सकाळ सकाळ आम्हाला तिथं जायचं आहे, म्हणजे कर्जतला जायचं. तर आता सगळी तयारी झाली, आम्ही चाललेलो आहे. हो काय गो तर गावाला जायचं म्हटलं की मुलांना काहीतरी राडा करतच असतात. त्याच्यामुळे ना बिस्किटं खाली टाकलेलं त्यांनी, मग ते उचलले मी. ना तर येईपर्यंत मुंग्या लागल्या असत्या आणि ते उचलून म्हणलं कुत्र्याला द्या. तर आता आम्ही चाललेलो आहे. हा प्रवास आम्हाला भरपूर त्रासदायक ठरलेला आहे. तर पुढं कारण तर तुम्ही ऐकणारच आहात, कारण माझ्या मिस्टरांकडनं एक इम्पॉर्टंट सगळ्यात महत्त्वाची गोष्ट जी आहे ती बसमध्येच राहिली आणि ती हरवली. तर त्याच्यामुळे भरपूर आम्ही टेन्शनमध्ये, आणि हा प्रवास आमच्या पूर्ण जन्मभर लक्षात राहावा असं झालेला आहे. तर आता आम्ही आलेलो आहे पनवेल एस टी डेपोच्या इथं. तर पनवेलमध्ये आलेलो आहे. भरपूर अशी गर्दी होती आणि आम्हाला वाटलेलं की संध्याकाळच्या गाड्या भरपूर आम्हाला भेटतील, म्हणजे असतातच नगरला जाणाऱ्या आणि स्वारगेटला थांबणाऱ्या असतात. मग स्वारगेटवर उतरून आम्ही जाऊ शकतो पुढे. तर असं काय झालं माहिती का, गाड्या 2 तास लेट होत्या. म्हणजे 10 वाजता येणारी गाडी ना रात्री 12 वाजता 12:15 वाजता येत होती. त्याच्यामुळं भरपूर लोकांचं धिंगाणा वगैरे, आणि ज्या येणाऱ्या गाड्या होत्या ना त्या सगळ्या रिझर्वेशन होत्या. म्हणजे आता तुम्हाला उन्हाळ्याच्या सुट्टीत जर जायचं असेल गावी, तर तुम्ही रिझर्वेशनशिवाय घराच्या बाहेर पडूच नाही शकत. नाही तर मग स्टँडिंग बसमध्ये, आणि भरपूर हाल होतं स्टँडिंगने. तर कसं बसा आम्ही गाडीमध्ये बसलो आणि कसं बसा आमचा प्रवास सुरू झाला. तर त्या गाडीमध्ये पण जागा नव्हती म्हणून आम्ही खाली बसलेलो. तर ना मी असं का म्हणत आहे की आमच्या हा प्रवास 100% लक्षात राहील जन्मभर, असं का म्हणत आहे, तर तुम्हाला मी सांगते. कारण माझ्या मिस्टरांनी एक बॅग घेतली होती. म्हणजे माझ्याकडे एक मोठी बॅग होती, माझ्या मिस्टरांकडे एक आणि आईंची एक होती.
होती. तर माझ्या मिस्टरांच्या बॅग जी होती ती त्यांचे कपडे वगैरे त्यांची होती, त्याच्यामध्ये नवीन ड्रेस होता आणि त्यामध्ये इम्पॉर्टंट असे डॉक्युमेंट होते. ATM होता, आधार कार्ड होतं आणि आणखीन 2-3 डॉक्युमेंट होते इम्पॉर्टंट आणि ते डॉक्युमेंट त्याच बॅगेत होते. आणि त्यांनी काय केलं की ते बॅग घेतली आणि वरती ठेवली आणि पण ते लोक काय बोलले की नाही ही गाडी आहे पण इथं जागा नाही आहे, तुम्हाला दुसऱ्या गाडीमध्ये जागा भेटेल तर तुम्ही तिथं जा. तर मग आम्ही लगेचच उतरलो पटकन आणि त्यांनी ती बॅग जी ठेवली होती ती तिथंच राहिली आणि ती बसमध्ये तशीच गेली. आणि नंतर मग आम्ही दुसऱ्या गाडीमध्ये बसलो आणि नंतर पुण्यामध्ये उतरताना जेव्हा आम्ही म्हटलं की आता चला बॅगा घ्या सगळ्या, आपल्याला उतरायचं इथं, तर मग तेव्हा आमच्या लक्षात आलं की ती बॅग जी आहे ती आम्ही तिकडंच ती राहिलेली आहे, त्या बसमध्ये गेली. खूप वेळ तर आमच्या लक्षातच नव्हतं की आम्ही भरपूर वेळ त्याच ST मध्ये बॅग शोधत होतो पण ती काय बॅगच सापडत नव्हते. तर विचार करा की आपण आणली होती मग कुठं गेली, कारण एकदा बसमध्ये बसल्यानंतर बॅग जाणार कुठे. पण नंतर काय झालं की नंतर लक्षात आलं की आपण तिथं त्या बसमध्ये एक चेंज केलेली बस आणि ती बॅग त्याच बसमध्ये राहिली आणि आपण असंच आलो. तर त्याच्यामुळे भरपूर असा पस्तावा झाला. भरपूर असे इम्पॉर्टंट डॉक्युमेंट होते. माझ्या मिस्टरांचं आता पेमेंट येईल तर ते मिस्टरांचं पेमेंट ज्या अकाउंटवर येईल तर तेच गायब झालेलं आहे. तर असं काय झालेलं आहे, त्याच्यामुळं भरपूर असं टेन्शन आहे. ही प्रवास जो आहे तो आमच्या भरपूर लक्षात राहणार आहे, जे नंबर म्हणलं तरी लक्षात राहील असं झालेलं आहे. चूक तर आता काय करावं काही कळत नाही. चूक ही चूक असते, कोणाकडनं पण होऊ शकतं. तर त्यानंतर आम्ही एक 4:30-5 वाजता स्वारगेटला पोचलो आणि पोचल्यानंतर तिथं आम्ही लगेच कंप्लेंट केली की आमची बॅग जी आहे ती ह्या बसमध्ये राहिलेली आहे आणि कृपया तर ती तुम्हाला सापडली तर ती ह्या पत्त्यावरती सोडा किंवा ह्या बस स्टॉपवरती सोडा, आम्ही घेऊ. तर ते म्हटले हां ठीक आहे, तुमची जर बॅग हरवली असेल तर ती तुम्हाला नक्की मिळेल बसमध्ये असेल तर आता आम्ही आलेलो आहे कर्जतमध्ये आम्हाला 9:30 वाजता पोचलो आणि त्यानंतर पहिल्यांदा सकाळ शॉपिंग केली ते ह्यांच्या कपड्यांची, कारण त्यांचे सगळे कपडे हे त्यांच्या बॅगेतच होते, त्याच्यामुळे पहिली ती शॉपिंग केली. बरं आहे का? हां बरं आहे. तुमचा प्रवास कसं काय झाला? अजिबात चांगला नाही झाला, अजिबात नाही. प्रीतीला मिस करताय तुम्ही? हां, आहे का नाही? प्रीतीला चल म्हणलं होतं, ये म्हणलं होतं. चला समीक्षा, घेतले कपडे? आम्ही करतोय आता नाश्ता सकाळचा. तोंड वगैरे धुतलं, आता वगैरे घातलं तर नाश्ता करायला लागली. पुरी भाजी घेतली आम्ही आणि त्यांनी घेतलं मिसळ पाव. छान येते द्या नाही तुले तर चला आम्ही पोचलो कर्जतमध्ये आणि कर्जतमध्ये उतरल्या आम्ही नाश्ता करत आहे तोंड वगैरे धुवून, कारण घरी गेल्यानंतर काहीच नसणार आहे, उलटं कामाला लागावं लागणार आहे. घरची परिस्थिती तुम्हाला दाखवेलच पुढच्या व्हिडिओमध्ये की कसं घर झाले. तर चला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत बाय बाय, थँक्यू फॉर वॉचिंग.